सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी धडाकेबाज कारवाई करत इंडियन करन्सीच्या नावाखाली फसवणूक करत असणाऱ्या अजनाळे व हेंकळवाडीतील टोळी गजाआड केली आहे। इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांवर इंडियन सेकंड करन्सीच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय। अजनाळे आणि हेंकळवाडी गावात राबवलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये या टोळीतील 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। धुळे तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता। आरोपींनी 1 लाखाचे 7 लाख, 2 लाखांचे 15 लाख मिळतील अशा आकर्षक रील्स प्रसारित करून लोकांना जाळ्यात ओढले। रील्स लाईक करणाऱ्यांना संपर्क साधून त्यांना अजनाळे आणि हेंकळवाडी गावाजवळील निर्जन ठिकाणी बोलावले जात असे। तिथे हाताराचा धाक दाखवून शिवीगाळ करून मारहाण करून तक्रारदार किंवा पीडितांकडून रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल जबरीने लुटले जात होते। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हा दाखल होतात। तालुका पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला। गुप्त माहितीदारांच्या मदतीने कलीम मॅनेजर भोसले आणि भुऱ्या सुधा भोसले यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 3 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। याच प्रकारे दुसऱ्या गुन्ह्यात देखील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे आणि सागर देशमुख यांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत श्यामलाल भारलाल पवार, अजय राकेट भोसले, अल्पेश उगलाल भोसले, रामदास भारलाल पवार आणि गोपाल गंजीधर पवार यांना अटक केली आहे। यापैकी कलीम भोसले, श्यामलाल पवार आणि रामदास पवार यांच्या विरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहे। या कारवाईमुळे धुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, कृष्णा पाटील, कुणाल पान पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, गजेंद्र मुंडे आणि योगेश कोळी यांचा समावेश होता। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक भिरारी, धुळे। नमस्कार। इंस्टाग्रामवरती रील्स बनवून 1 लाखाचे 5 लाख देऊ किंवा 2 लाखाचे 7 लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच देऊन इंडियन सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली लूटमार होत होती। ही लूटमार अजनाळे आणि हेंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती। यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते। गुन्हा क्रमांक 283/2025 आणि गुन्हा क्रमांक 324/2025 या 2 गुन्ह्यांचा तपास करत असताना या अंतर्गत 283च्या मध्ये 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरा आहे भुऱ्या सुदाम भोसले। तसेच 324/2025 अंतर्गत एकूण 5 गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे। श्यामलाल पवार, अजय भोसले, अल्पेश भोसले, रामदास पवार आणि गोपाल पवार। यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती 3 गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत। हे एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपी सुद्धा आहेत। तर यांच्यावरती दरोडा 310(2) अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल। ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवरे, ॲडिशनल SP किशोर काळे आणि SDPO संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।